अफजल खानाने प्रतिज्ञा केली कि कौन काफर शिवा, उसको तो मैं चलते घोडे से जिंदा या मुर्दा लेके आता हूँ. प्रतिज्ञा कोणी केली? त्यांनी आजवर जिंकलेल्या लढाया आणि भारतातल्या मोठमोठ्या सेनापतींना, औरंगजेबासारख्या, शहाजीराजांसारख्यांना त्यांनी पराभूत करून कैद केलेलं आहे. अशा गनिमी काव्याचं महत्त्वाचं सूत्र आहे की शत्रूने आव्हान दिलं, ओके, म्हणून रणांगणात उभं राहायचं नाही. एका बाजूला लाखाचं सैन्य आणि एका बाजूला 10,000चं सैन्य. पराभूत कोणाला? 10,000. ईश्वर जावळीच्या जंगलामध्ये आपण दूरदृष्टीने बांधलेला प्रतापगड हाच या संघर्षासाठी आपल्याला उपयोगी. आणि म्हणून त्या एक बेटासारखा वरती आलेला एक शुळका आहे आणि तो साधारणपणाने, ती माचीची जागा जर तुम्ही बघितली तर खालून तुम्हाला वरती यावं लागतं. तो शुळक्यासारखा आहे. साधारणपणाने एक बाणाचं अंतर, म्हणजे साधारण ती जागा 100 मीटर बाय 100 मीटर, तेवढेच 300 फूट बाय 300 फुटाचा एक सपाटीचा माथा आहे आणि 3 बाजूनी त्याला खाली कडे आहे. शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगी एका तरुण मुलाची निवड केली की ज्याचं नाव होतं जिवामाला. हिंदुस्थानातला बलाढ्य एक सेनापती अफजल खान आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा कसा पराभव केला याची बातमी टाइम्स ऑफ लंडनमध्ये छापून आली आणि शिवाजी महाराजांचं नाव फक्त दक्षिण भारतात नव्हे, जगभरात, संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर तत्कालीन युरोप आणि आशिया खंडामध्ये पोहोचलं. हॅलो पीपल, पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ पीपल प्रतीक अँड पॉडकास्ट दॅट्स P3 फॉर यू. आणि खूप साऱ्या तरुणांचं किंवा खूप साऱ्या लोकांचं एक रिक्वेस्ट आली होती आम्हाला की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे गोरेला वॉरफेअर टॅक्टिक्स आणि त्यांच्याबद्दल खूप खूप काही लर्निंग्स आम्हाला शिकायचे आहेत. आणि त्यासाठीच आज आपल्यामध्ये एक स्पेशल पर्सनॅलिटी आहेत, जसं मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं. सो पांडुरंग बलकवडे सर, वेलकम टू दिस वंडरफुल एपिसोड ऑफ पीपल प्रतीक पॉडकास्ट. प्रथमतः खूप खूप सर तुमचे आभार की तुम्ही सर आम्हाला वेळ काढून या ठिकाणी तुम्ही बोलवलंत. कारण तुमचा शेड्यूल, सरांचा शेड्यूल तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. आर्किओलॉजिकल खूप साऱ्या गोष्टीशी ते रिलेटेड आहेत, मीटिंग्स असतात, खूप सारे प्रोजेक्ट्स असतात, बट तुम्ही आज वेळ दिला, खूप खूप आभार. सो सर, जसं मी मेन्शन केलं की गोरेला वॉरफेअर टेक्निक्स ह्याबाबत आपले जे तरुण पिढी आहे त्यांना खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कारण आज आम्ही भरपूर किल्ले पाहतो आणि जेव्हा हे ऐकतो की जेव्हा लाखोंची फौज जेव्हा आक्रमण करायची तेव्हा फक्त एक 10,000 किंवा 15,000ची फौज त्यांच्यावर भारी पडत होती आणि मराठी जिंकायचे. मग छत्रपती शिवाजी महाराजनी हे गोरेला वॉरफेअर टॅक्टिक्स जे होते ते त्यांच्यावर भारी पडायचे. तर हे कसं, याचं फाउंडेशन कसं सुरू झालं सर? शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा जो संघर्ष झाला तो अतिशय विषम होता. एका बाजूला प्रचंड शक्तिशाली सत्ता आहेत, मुघल आहे ज्यांच्याकडे लाखाचं सैन्य आहे, बरोबर, आदिलशाही आहे, त्यांच्याकडं हजारोचं सैन्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तरी स्वराज्यासाठीचा पहिला संघर्ष शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष युद्ध 1648 मध्ये आदिलशाहीचा सरदार फतेह खान
याने आदिलशहाच्या वतीने शिवाजी महाराजांवर आक्रमण केलं. ओके. त्यावेळेस असं म्हटलं जातं की फतेखानाचं सैन्य साधारणपणाने 20,000 होतं. ओके. शिवाजीराजांचं सैन्य, त्यावेळेस शिवाजीराजांचं वय फक्त 18 वर्षाचं होतं आणि त्यांचं सैन्य साधारणपणाने युद्धासाठीचं 1,000 होतं. आता बघा, एका बाजूला 1,000 सैन्य आणि शत्रू पक्षाकडं 20,000 सैन्य, म्हणजे 20 पट आहे. बरोबर. आपण 20,000च्या ठिकाणी 10,000 समजू, 10,000 आहे. तरी 10 पट आहे. तरी विजयी कोण झालं? शिवाजी महाराज. हा बघा, आता पुढं आणखी जातो. फतेखानानंतर अफजल खानाला. बरोबर. असं म्हणतात की अफजल खानाचं सैन्य 40,000 होतं, मी म्हणतो 20,000 25,000 होतं. शिवाजी महाराजांकडं सैन्य 5,000 होतं. तरी विजयी कोण झालं? शिवाजी महाराज. त्यानंतर शिवाजी महाराजांवर आला शाहिस्तेखान. त्याचं सैन्य होतं 1,00,000. शिवाजी महाराजांकडं त्यावेळेस सैन्य होतं 10,000. तरी विजयी झाले शिवाजी महाराज. हे जे काही विषम लढा आहे, तर शिवाजी महाराजांच्या या विजयाचं गमक काय आहे? तर हे समजून घ्यायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं घ्यावी लागेल. गरजेचं आहे. तर काय पार्श्वभूमी होती? तर आपल्याला हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये शिवपूर्वकालीन इथं काय घडलं, तर आपल्या देशावर पहिलं उत्तरेकडून दिल्लीसाठी जे आक्रमण झालं ते मोहम्मद घोरी. त्याच्याशी पृथ्वीराज चव्हाणाचा उत्तर हिंदुस्थानात संघर्ष झाला. त्यावेळेस मोहम्मद घोरीचं सैन्य 1,00,000चं होतं. बरोबर. आपण म्हणू 50,000 होतं. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण जो दिल्लीचा म्हणजे इंद्रप्रस्थ राजा होता, त्याचं सैन्य होतं साधारण 10,000 ते 15,000. म्हणून पृथ्वीराजाने ह्या परकीय आक्रमकाशी जो प्रचंड सैन्य घेऊन आलेला आहे, म्हणून उत्तरेतल्या सर्व हिंदू छोट्या छोट्या राजांना एकत्र केलं. कारण पृथ्वीराज सगळ्यात मोठा होता. बरोबर. मग कुणाकडं 5,000, कुणाकडं 3,000, असंच त्या सगळ्यांचं सैन्य होतं. असं करून पृथ्वीराजाने आपलं 25,000 सैन्याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. ओके. पण पराभवानंतर मोहम्मद घोरी पृथ्वीराजाला शरण आला. ओके. आणि त्याने मला यावेळेस तू माफ कर, मला सोडून दे. आता आपल्याकडची ह्या सगळ्या गोष्टी मागे आपल्याकडं धर्म आहे. बरोबर. आपल्या धर्मामध्ये क्षत्रियाचं, राजाचं कर्तव्य काय आहे, तर शत्रूने आव्हान दिलं तर शत्रूशी लढणं हे आपलं कर्तव्य आहे, असं हिंदू आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि मग शत्रू ज्यावेळेस आक्रमण करतो परकीय, त्यावेळेस तो पूर्ण तयारीनिशी करतो. बरोबर. अशा वेळेस तुम्ही बेसावत असता. आणि भारताचं जर युद्ध बघितलं तर राजे 100, त्यांच्यात एकवाक्यता नाही. प्रत्येकाचा एकमेकाशी वैर, शत्रुत्व, स्पर्धा, मत्सर. तरी देखील पृथ्वीराजाने एकत्र केलं तर मोहम्मद घोरीचा पराभव झाला. पण दुसरी एक आपल्या धर्मामध्ये होती, शरण आलेल्याला माफ करणे. हे हिंदू धर्मशास्त्र सांगतं. आता बघा तिथं काय घडलं की मोहम्मद दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराजाबरोबर असणारे जे तेजस इतर राजे होते, त्यांनी पृथ्वीराजाला सहकार्य केलं नाही. पृथ्वीराज एकटाच थोड्याशा सैन्यानिशी मोहम्मद घोरीशी रणांगणात उभा राहिला. बरोबर. आणि त्या प्रचंड सैन्याकडून पृथ्वीराजाचा पराभव झाला. परंतु मोहम्मद घोरीने पृथ्वीराजाला माफ केलं नाही. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा दिल्लीवर इस्लामची सत्ता प्रस्थापित झाली. बरोबर. हा इतिहास आहे. शिवाजी राजाने तो का शत्रूवर मात करू शकतो, तर शिवाजी राजाने आपल्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे.
की हिंदू का पराभूत होत आहेत, भारतीय का पराभूत होत आहेत पुन्हा पुन्हा. आणि भारताला आपल्याला जर भारतीयांचा पराभव थोपवायचा असेल, हिंदूंना पुन्हा विजयी करायचं असेल, तर आपण युद्धशास्त्राचा, आमच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आणि मग शिवाजी महाराजांनी मानसिकदृष्ट्या आणि प्रत्यक्ष युद्धाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय ठरवलं की अनेक शतकं, बघा काय घडलेलं आहे की मोहम्मद घोरीपासून ते 17व्या शतकापर्यंत, म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुरुवातीपर्यंत या देशाचा इतिहास केला तर परकीय आक्रमक, मग ते पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, डच असतील, किंवा सगळ्यात महत्वाचे मुस्लिम आक्रमकच विजयी होत आलेले आहेत. बरोबर. आणि मग आपल्याला विजय, आणि ह्याचा परिणाम काय घडला बरं का, बघा की 500 वर्ष सातत्याने हिंदूंच्या पराभवामुळे हिंदूंमध्ये एक पराभूत मानसिकता निर्माण झाली, न्यूनगंड निर्माण झाला की आम्ही या मुसलमानांविरुद्धच्या संघर्षात कधीही विजयी होऊ जिंकू शकत नाही. निराश झाले होते. शिवाजीराजांसमोर आव्हान होतं. मनाने पराभूत झालेले, असे भयग्रस्त झालेले हिंदू आपले सहकारी, त्यांना शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा भयमुक्त केलं. सायकोलॉजिकली त्यांना सायकोलॉजिकली. आणि त्यांना असं सांगितलं, अन्याय करणारा, अत्याचारी, परकीय आक्रमक हा कितीही शक्तिशाली असला तरी त्याच्याशी लढणं, संघर्ष करणं आणि आपल्या राष्ट्राचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं आणि हिंदू समाजाचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी 500 वर्ष घडलेली नाही, ती जाणीव शिवाजी महाराजांनी इथल्या सामान्य व्यक्तीमध्ये निर्माण केली. हा फरक आहे. बरोबर. म्हणजे इथल्या राजांचं जे सैन्य आहे ते भाडोत्री आहे, म्हणजे पगारी सैन्य आहे. बरोबर. शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करतो, धर्मभक्ती निर्माण करतो आणि त्यांना सांगतो की हा लढा हा व्यक्तिगत माझा नाही आहे, माझ्या फक्त राज्य निर्मितीचा नाही आहे. राज्य निर्माण करणं स्वतःचं हे माझं स्वप्न नाही. मला हिंदूंचं एक राज्य इथे निर्माण करायचं की जे इथल्या जनतेचं आहे, स्वराज्य आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याचं नाव स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजे स्वकीयांनी स्वकीयांसाठी निर्माण केलेलं राज्य. बरोबर. हे एका शिवाजी नावाच्या व्यक्तीचं नाही आहे, हिंदूंचं आहे, आपलं आहे. आणि परकीयांशी संघर्ष करून आपल्याला आपलं स्वातंत्र्य, आपलं स्वराज्य निर्माण करायचा हा लढा आहे. बरोबर. आता ही मानसिकता शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा निर्माण केली. आता मी मगाशी सांगितलं की 1648 साली मी शिवाजी महाराजांनी याच्यात थोडंसं मागं जातो का, तर शिवाजी राजा इथं काय आहे. बरोबर. तर आपल्याला कल्पना आहे की शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे. बरोबर. शहाजीराजे हे पूर्वी निजामशाहीकडे होते. निजामशहाच्या अकाली निधनानंतर निजामशहाचा लहान मुलगा मूर्तिजा निजामशहा, त्याला आपल्या मांडीवर घेऊन शहाजीराजांनी संपूर्ण निजामशाहीचा कारभार आपल्या हातामध्ये घेतला. अच्छा. आणि हे बघितल्यानंतर शहाजीराजासारखा एक हिंदू काफर मराठा अनेक शतकांची निजामशाही सल्तनत आपल्या हातामध्ये घेतोय, हे बघितल्यानंतर चिडलेला, संतापलेला दिल्लीचा मुघल बादशाह शहाजहान आणि त्याचा प्रतिस्पर्धी शत्रू एकेकाचा आदिलशहा आपापसातलं वैर विसरून शहाजीराजांवर म्हणजेच निजामशाहीवर चालून आले. अशा या भारतातल्या नव्या जगातल्या 2 बलाढ्य शक्ती एकत्र झालेल्या आहेत आणि एकटे शहाजी
इथं संघर्षाला उभे राहिले आणि मग शहाजीराजांनी इथला सह्याद्री, त्यातले गडकोट आणि मावळ्यांच्या साह्याने आपल्याला लढावं लागेल. 1629 साली संघर्षाला सुरुवात झाली. 1637 सालापर्यंत संघर्ष चालला. 8 वर्ष शहाजीराजांनी एकट्याने, तो काही एखादा सुलतान बादशाह नाही बरोबर, किंवा राजा नाही आहे, एका निजामशाहीचा वजीर आहे. वजीर. आणि त्यांनी एकाच वेळेस 8 वर्ष या 2 सत्तांशी संघर्ष केला. हे सगळं त्यांनी ह्या सह्याद्री, त्यातले गडकोट आणि मावळ्यांच्या साह्याने केले, प्रामाणिक एकनिष्ठ सहकाऱ्यांच्या साह्याने. हे सगळं शिवाजीराजांनी अगदी बालपणापासून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि मग त्यांच्यासमोर आपल्याला जर इथं यशस्वी व्हायचं असेल, विजयी व्हायचं असेल, तर आपल्याला गोरिला वॉरफेअर, त्या काळामध्ये त्याला गनिमी कावा, कारण की शत्रू पक्ष त्याला म्हणतोय की हा गनिमांचा कावा आहे, शत्रूचा कावा आहे, ज्याला कृष्ण नीती असं म्हटलं जातं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी या गनिमी काव्याचा, गोरिला वॉरफेअरचा, त्यांना त्याचं जनक म्हटलं जातं शिवाजी महाराजांना. बरोबर. आणि मग त्यांनी काय केलं, ह्या गनिमी कावा म्हणजे काय हो, की प्रचंड शत्रूशी, ज्याच्याकडं मनुष्यबळ आहे, साधन सामुग्री आहे, युद्ध साहित्य आहे आणि पैसा आहे, अशा प्रचंड शत्रूशी कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी साधन सामुग्री, कमीत कमी युद्ध साहित्य आणि कमीत कमी पैसा असतानाही विजयी व्हायचंय. आजवर असं कधी घडलं नाही, इतिहासात कधीच घडलं नाही. आणि मग बघा, मग ते कसं केलं शिवाजी महाराजांनी, तर गनिमी काव्याचं महत्वाचं सूत्र आहे की शत्रूने आव्हान दिलं, ओके, म्हणून रणांगणात उभं राहायचं नाही. हिंदू धर्मशास्त्र काय सांगतं की शत्रूने जर आपल्याला आव्हान दिलं तर क्षत्रियाने त्याच्याशी लढणं त्याचं कर्तव्य आहे. ओके. आणि म्हणूनच भारतीय पराभूत होत होते. एका बाजूला लाखाचं सैन्य आणि एका बाजूला 10,000चं सैन्य. पराभूत कोण होणार? 10,000. आणि उघड्या मैदानात. शत्रू तर सावध आहे, त्याची तयारी आहे, यांची तयारीच नाही, संख्या नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून शिवाजी महाराजांनी पहिली गोष्ट मी सांगितल्याप्रमाणे हिंदूंना, आपल्या सहकाऱ्यांना, बांधवांना भयमुक्त केलं. त्यांची मानसिकदृष्ट्या कुठल्याही त्यागासाठी, संघर्षासाठी तयारी आहे हे त्यांनी घडवलं. दुसरी गोष्ट की मला लढायचं आहे, पण ते विजयासाठी. आता बघा, दोन हिंदू, यापूर्वी हिंदू नेतृत्व लढत होतं, ते आव्हान दिलं म्हणून लढत होते. बरोबर. शिवाजी महाराज म्हणतात मी विजयासाठी लढणार आहे, बलिदानासाठी नाही. बरोबर. बलिदान द्यावं लागलं तर 72 कधी प्रसंग बाका असेल तर कोणत्याही त्यागाला, बलिदानाला मी सिद्ध आहे, पण बलिदानाचा मला हव्यास नाही. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने पहिल्यांदा मी सुरक्षित राहिलो पाहिजे, तुम्ही माझे सगळे सहकारी सुरक्षित राहिले पाहिजे, आणि तरीही मला शत्रूचा पराभव करायचा आहे. मग याला म्हणतात गोरिला वॉरफेअर. आणि मग त्याची दोन महत्वाची सूत्र त्यांनी विकसित केली की युद्धभूमी मी निवडणार. बरोबर. म्हणजे बघा, फतेखाना विरुद्धचं युद्ध जे झालं, ती युद्धभूमी म्हणजे फत्ते खान आपलं सैन्य घेऊन शिवाजी महाराजांचा पूर्व सीमेवरचा त्यांच्या राज्याचा किल्ला म्हणजे पुरंदर. शिवाजी महाराजांनी बघा तिथंही बुद्धी चालवली मुद्दाम, की आपल्या राज्याच्या सीमेवर लढायचं. जर आपण राज्यात शत्रू आला तर आपल्या राज्याचं नुकसान होईल. बरोबर. जाळपोळ होईल, पिकाचं नुकसान होईल, मनुष्यहानी होईल, गावांची वस्तींचं नुकसान होईल. म्हणून शिवाजी महाराज कोंढाण्यावरून फतेखानाशी लढण्यासाठी
पुरंदर किल्ल्यावर गेले, पूर्व सीमेवर. हम्म. तिथपर्यंतच त्यांची सीमा जवळजवळ त्या पूर्व सीमेवरचा तिथे होते. शेवटचा किल्ला पुरंदर आहे, अच्छा, ओके. म्हणून सीमेवर. आता बघा, फतेखानाने पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला प्रचंड. शिवाजीराजा सावध होता, त्याला किल्ल्याचा आश्रय होता. बघा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजे गोरिला वॉरफेअरमध्ये, गनिमी काव्यामध्ये निसर्ग हा फार महत्वाचा घटक आहे. म्हणजे त्यालाही त्यांनी वेपन सारखं यूज केलेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी सह्याद्रीला आणि त्यातल्या गडकोटांना आपलं सेनापती केलं. कारण की आपल्याकडं भीष्मनीती, शुक्रनीती, विदुर नीती आणि चाणक्य नीती यामध्ये दुर्ग महती सांगितलेले, दुर्गशास्त्र त्यामध्ये सांगितलेलं आहे. एका दुर्गाच्या सहाय्याने दुर्गांचे प्रकार सांगितलेले आहेत. गिरिदुर्ग, वनदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग असे दुर्गांचे प्रकार सांगितलेत. आणि दुर्गांचं महत्त्व काय आहे हे सांगताना एका दुर्गाच्या सहाय्याने 100 योद्धे हजारो शत्रूंच्या संख्येशी महिनोन्महिने त्या दुर्गाच्या किल्ल्याच्या गडाच्या कोटाच्या साह्याने लढू शकतात. आणि म्हणून शिवाजी महाराज किल्ल्याच्या साह्याने पहिल्यांदा त्यांनी संघर्ष केला फतेखानाशी पुरंदर किल्ल्याच्याच. आता त्याच्या शत्रूने पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला. शिवाजी महाराजांनी ते सावध असल्यामुळे त्या किल्ल्यावरून त्यांना प्रतिकार केला. बरोबर. बरं, ते किल्ल्यावर असल्यामुळे एक दगड जरी टाकला तरी तो बंदुकीच्या गोळीसारखा, तोफीच्या गोळ्यासारखा शत्रूच्या गोटावर जातो. आणि अशा पद्धतीने दिवसभर पुरंदरचं युद्ध चाललं आणि शत्रूची बऱ्यापैकी हानी झाली. हानी झाल्यानंतर आता अंधार झाला आणि शत्रू पुरंदरपासून जवळ खळद बेलसर नावाचं गाव आहे, तिथं सपाटी होती, पाणी होतं. म्हणून त्या पाण्याच्या नदीच्या काठावर फतेखानाने आपल्या लष्कराचा तळ ठेवला होता. आता पुरंदरावर दिवसभर युद्ध करून जखमी झालेले, थकलेले हे सगळे मुघल सैन्य फतेखानाचं त्या खळद बेलसरच्या मुघलांच्या लष्कराच्या तळावर येऊन रात्री विश्राम करून थकून भागून झोपून गेलं. आणि आता शिवाजीचं युद्ध सुरू झालं. शिवाजीराजांनी आपल्याबरोबर 1000 सैनिक घेतले. पौर्णिमेच्या जवळची रात्र होती, बरोबर, त्यामुळे बऱ्यापैकी दिसत होतं, चांदणं चांगलं होतं. आणि त्या चांदण्याच्या चंद्राच्या प्रकाशात शिवाजीराजांचं 1000 घोडेस्वार चारही बाजूने अचानक 1000 शत्रूच्या तळावर त्यांनी अचानक हल्ला केला. बापरे. आता सांगा, 10,000 सैनिक होते, बरोबर आहे? बरोबर. ते सगळे झोपलेले होते. त्यांच्या त्या तळाच्या रक्षणाला समजा 500 किंवा 1000 सैनिक होते पहाऱ्याला. ते संपूर्ण त्या तळाच्या चारही बाजूने होते. शिवाजीराजा एका टोकाने आला त्यावेळेस तिथं 50-100च होते. बरोबर. आता बघा शिवाजी महाराजांचं संख्याबळ. 10,000 सैन्य, 9,000 झोपलेलं आहे. 1,000 1 किलोमीटरच्या घेऱ्यातल्या लष्कराच्या चारी बाजूला आहे. शिवाजी महाराज त्या चौकोनी किंवा काय जे असेल त्याच्या एका टोकाने आला, त्या बाजूला शत्रूची संख्या फक्त 5-50 लोक आहेत. शिवाजीराजांनी त्या शत्रूच्या त्या हे करणाऱ्या पहारा देणाऱ्या 5-50 सैनिकांवर इतका अचानक हल्ला केला, त्यांना कळण्याच्या अगोदर ते मारले गेले. आणि शिवाजीराजांनी एकही मिनिट न गमावता त्या तळावर निर्धास्त झोपलेल्या, जखमी थकलेल्या सैन्यावर एकच घावा घातला आणि 1000-2000 सैनिक मारले गेले झोपेत. बापरे. आता शत्रू आला, कापाकाप सुरू झाली, गोंधळ झाला, शत्रू उठला. आता त्याला पहिल्यांदा काय घडलं हे कळलं नाही, का असं कधीच युद्ध झालेलं नव्हतं, अशा वेळेस कधी युद्ध झालेलं नव्हतं हे त्यांना माहितीच नाही.
आणि हे अचानक काय घडलं, मग ते शस्त्र उठले, शस्त्र घेतले, कुठून आला कळत नाही. मग त्यांना कळलं ह्या बाजूने आला आणि ते शत्रू तिकडून येऊन तोपर्यंत शिवाजीराजांनी शत्रूचे तिथं असलेले उभे घोडे 1000-2000 घोडे ताब्यात घेतले, त्यांचे तंबू पेटून दिले, त्यांची रसद लुटली, त्यांच्या जनावरांचा चाऱ्याचे मोठमोठाले जे काही तिथं त्यांनी करून ठेवलेल्या चाऱ्याचा बंदोबस्त तो जाळून टाकला. आणि शत्रूला काही कळायच्या अगोदर हा सगळा खेळ तास अर्धा तासाचा होता. आणि शत्रू तलवार घेऊन सावध येऊन शिवाजी राजाच्या समोर रणांगणात उभं राहण्यासाठी निघाला. तो शत्रूच नाही, शिवाजी राजा तासाभरात तिथून सगळ्यांना मारून ज्या विद्युत गतीने आले आणि तितक्याच गतीने निघून गेले. शत्रूला समोर आपला शत्रूच दिसायला कुणाशी लढायचं. आणि मग फतेखानाचा एवढं नुकसान, अपार मनुष्यहानी, साधनसामुग्री, आणि त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला इथं राहणं धोक्याचं आहे आणि फतेखान पराभूत होऊन निघून गेला. आता यामध्ये शिवाजीराजांची हानी किती, तर 50 लोक मारली गेली, शत्रूचे 1000-2000 गेले आणि शिवाजीराजांना प्रचंड मोठी लूट मिळाली. हे सगळं आदिलशहाला कळाल्यानंतर आदिलशहाने शिवाजीराजावर आदिलशाहीतला सगळ्यात बलाढ्य शत्रू अफजल खान पाठवला, की ज्यांनी औरंगजेबाला पराभूत करून कैद केलेलं आहे, बरोबर, ज्यांनी विश्वासघाताने शहाजीराजांना कैद केलेलं आहे, ज्या अफजल खानाने शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांच्याशी विश्वासघात करून त्यांची हत्या केली होती. म्हणजे जो विश्वासघातकी आहे परंतु तेवढाच तो पराक्रमी आहे आणि तेवढाच तो कावेबाज आहे आणि तेवढाच तो कुशल सेनापती आहे. बरोबर. आता शिवाजीराजांचं दुसरं युद्ध सुरू झालं. आता त्याची पार्श्वभूमी, त्याची युद्धनीती बदलली. शिवाजीराजा विरुद्ध विजापूरच्या दरबारामध्ये अफजल खानाने प्रतिज्ञा केली की कौन काफर शिवा, उसको तो मैं चलते घोड़े से जिंदा या मुर्दा लेके आता हूं. प्रतिज्ञा कोणी केली? त्यांनी आजवर जिंकलेल्या लढाया आणि भारतातल्या मोठमोठ्या सेनापतींना, औरंगजेबासारख्या, शहाजीराजांसारख्यांना त्यांनी पराभूत करून कैद केलेलं आहे. अशा अफजल खानाला 29 वर्षाचा मुलगा, 60-65 वर्षाचा अनुभव आहे, जो 30 वर्ष युद्ध लढतोय, त्याच्या दृष्टीने शिवाजी कसपटा समान आहे. त्याच्याकडे सैन्य नाही. आणि अफजल खानाला त्यांची गुप्तहेर, तो हुशार आहे, तो चाणक्य, म्हणजे अच्छा, मग त्यांनी त्याच्या गुप्तहेरांनी बातमी आणली शिवाजीराजाला ही बातमी की विजापूरच्या दरबारामध्ये काय घडतंय. लक्षात ठेवा, गोरिला वॉरफेअर, गनिमी काव्याचं सगळ्यात मोठी ताकद गुप्तहेर खातं आहे. बरोबर. शत्रूची अचूक बातमी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवणं, त्याशिवाय आपण शत्रूवर मात करू शकत नाही. त्यामुळे शिवाजी राजा आपले गुप्तहेर विजापूरच्या दरबारात काय घडतंय हे त्याला दररोजचं बातमीपत्र होतं. आणि शिवाजी राजाला समजलं की अफजल खानासारख्या एका बलाढ्य सेनापतीने आपल्या विरुद्ध युद्ध करून आपल्याला मारण्याचा विडा उचललेला आहे. आता अफजल खानाचं त्याला 40,000, 35 हजाराचं सैन्य दिलेलं आहे. त्याच्याकडं हत्ती आहेत, घोडे आहेत, तोफा आहेत, बंदुका आहेत, त्यानंतर घोडदळ आहे, पायदळ आहे, प्रचंड करोडो रुपयाचं त्याला खर्चायला दिलेलं आहे. आणि असा अफजल खान आपल्यावर चालून येतो. आता उघड्या मैदानात त्याच्याशी लढणं म्हणजे आत्महत्या करण्यासाठी, बरोबर, शक्य आणि मग लगेच शिवाजी महाराजांनी नुकताच जिंकून घेतलेली जावळी आणि त्याचं बांधलेला प्रतापगड. आणि शिवाजी राजांना लक्षात आलं की आता आपल्याला सह्याद्रीपासून कोकणाच्या बाजूला सह्याद्रीची भिंत हाच आपला आता संरक्षक आहे आणि सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला महाबळेश्वर जावळीच्या जंगलामध्ये
आपण दूरदृष्टीने बांधलेला प्रतापगड हाच या संघर्षासाठी आपल्याला उपयोगी आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी युद्धभूमीची निवड केली ती प्रतापगड जावळीच्या जंगलामध्ये. बघा आता युद्धभूमीची निवड केली. आता जसं शिवाजी महाराज हा विचार करतायत तसं अफजलखानाचे बी हेर आहेत. हो, त्यांनाही बातमी लागली बरोबर, की शिवाजी राजा आपल्यापासून जावळीच्या जंगलात आपल्याला भेऊन गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल अफजलखानाला जावळी माहिती आहे, कारण की तो वाईचा पूर्वी सुभेदार होता आणि अफजलखानाने वाईचा सुभेदार म्हणजे त्याला ते सगळं माहिती आहे. एवढंच नव्हे तर या अफजलखानाने यापूर्वी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवर आक्रमण केलेलं होतं. बापरे. त्यामुळे तो जावळीत येऊन गेलेला आहे, त्याला तिथं लढाईचा अनुभव आहे. आणि एकदम अफजल खानच्या डोक्यात प्रकाश पडला, अरे शिवाजी तर आपल्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी जावळीच्या जंगलात गेलाय आणि तिथं त्यांनी एक प्रतापगडासारखा नवा किल्ला बांधलेला आहे. हे समजल्यानंतर अफजल खान विचारात पडला. तो म्हणजे तो ओव्हर कॉन्फिडन्सवाला नाही, लक्षात ठेवा. तोही तेवढाच हुशार आहे. तेवढाच हुशार आहे. आणि मग त्यांनी विचार केला की हा काफर शिवा हा आपल्या देवदेवतांवर त्याची भक्ती आहे, आपल्या धर्मावर त्याची श्रद्धा आहे आणि त्या शिवाजी राजाची कुळस्वामिनी तुळजाभवानी, बरोबर, त्याचा कुळस्वामी पंढरपूरचा पांडुरंग आहे. आणि मग अफजल खानाने सायकोलॉजिकल वॉर सुरू केलंय. बघा गोरिला वॉरफेअर जसं छापात तंत्र आहे, गोरिला वॉरफेअर म्हणजे अचानक शत्रूवर अटॅक करणं, बेसावत शत्रूवर हल्ला करणं, रात्री बेरात्री हल्ला करणं, तसंच त्याचं दुसरं सूत्र आहे. मी मगाशी सांगितलं, युद्धभूमी आपली निवडायची, वेळ आपली निवडायची हल्ल्याची, आणि तिसरी गोष्ट की शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा. शिवाजी राजा त्याच्या विजयाचं श्रेय, त्याच्या विजयाचं गुढ हे तो शत्रूच्या मानसिकतेचा अभ्यास करतो. आणि अफजल खानही तसंच करतोय. बघा तुम्ही शिवाजी महाराज अफजल खानाच्या संघर्षाचा अभ्यास केला तर अनेक पातळींवर ह्या युद्धाची एकूण रचना आहे. प्रत्येकजण व्यूहरचना, अफजल खान आपल्या पद्धतीने व्यूहरचना करतोय, शिवाजी राजा आपल्या पद्धतीने करतोय. अफजल खानाच्या लक्षात आलं की जावळीमध्ये शिरलेल्या शिवाजीला पुन्हा चिडून मोकळ्यावर म्हणजे मैदानात आणायचं असेल तर अशा पद्धतीने त्याला डिवचलं पाहिजे. मग कसं डिवचायचं, तर त्यांनी शिवाजी राजांची कुळस्वामिनी तुळजाभवानीवर हल्ला केला. आता हे आपल्याला नित्यच होतं. मग आपल्या त्या भोप्यांनी तुळजाभवानीची जी चलत मूर्ती होती मुख्य, ती मूर्ती लपवून ठेवली. मंदिराचा त्यांनी हल्ला केला, काही तिथं विध्वंस केला, काही लोकांना बाटवलं, अत्याचार केले. तिथून तो पंढरपूरला आला, पंढरपूरवरही हल्ला केला. बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली दुसऱ्या गावामध्ये, त्यामुळं पांडुरंगाची मूर्ती वाचली. पण तिथंही त्यांनी फोडतोड केली, लोकांना बाटवी केली, जाळपोळ केली, लुटालूट केली. त्याला वाटलं चिडेल शिवाजी, येईल मैदानात येईल. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जो तुम्ही अभ्यास केला तर मी नेहमी सांगतो, प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, राजनीती मात्र ती भगवान श्रीकृष्णाची कृष्णनीती किंवा त्यांना म्हणतात, आणि चारित्र्य म्हटला तर प्रभू रामचंद्र. बरोबर. आणि म्हणून ते यशस्वी आहेत. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कुठलंही विचलित झाले नाहीत. ते म्हटले ठीक आहे, मी बदला घेणार, पण त्याला योग्य वेळेस घेणार. मी भावनेत गुंतून पडणार नाही आणि तुला हवं तसं मी वागणार नाही. आणि तिथून मग अफजल खान तुळजापूर, पंढरपूर, खटावला आला. खटावच्या विष्णू मंदिरावर त्यांनी हल्ला केला. तिथून पालीला आला, पालीच्या मंदिरावर हल्ला केला.
पण शिवाजी महाराजांनी कुठेही चिडून अविवेकाने चुकीचं पाऊल नाही विरुद्ध उचललं चुकीचं त्यांनी. पाऊल. आणि मग मात्र अफजल खानाचा नाईलाज झाला आणि त्याने वाईला येऊन मुक्काम ठोकला. आता इथं बघा, आता शिवाजी महाराजांची सायकोलॉजीची पहिला शिवाजी महाराजांनी त्याच्यावर डाव टाकला. कारण आता आय थिंक सो अफजल खान थोडा जवळ आला, जवळ आला, वाईला आला. वाईला आला. आता वाईला आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समोर मोठे प्रश्न पडले की वाईला अफजल खान आलाय, आता त्याच्या लष्कराचा तळ इथं पडल्यानंतर त्याच्याकडे एवढं प्रचंड सैन्य आहे. अफजल खान आपल्या सैन्याचे 1,000 सैनिकांचे जरी 10-20 त्यांनी गट केले आणि एकेका किल्ल्यावर पाठवलं तर आपले 10-20 किल्ले सहज जिंकून घेईल. बरोबर. त्याला अवघड नाहीये. एवढं आणि त्या मोठं सैन्य परिसरात होतं. किल्ले हम्म. आणि राहिलेल्या सैन्यानिशी तो तिथं थांबून राहील. बरोबर. हे बघितल्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा त्याच्यावर मोहिनी अस्त्र टाकलं अच्छा. आणि आपला वकील अफजल खानाकडे पाठवला आणि त्यांना सांगितलं, पंताजी गोपीनाथ त्यांना सगळं समजावून सांगितलं होतं. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक व्यक्तीची निवड अचूक करतात, त्यांना व्यक्तीची पारख होती आणि त्याप्रमाणे त्यांना सांगितल्याप्रमाणे पंताजी गोपीनाथ अफजल खानाकडं वकील म्हणून आले आणि त्यांनी अफजल खानाला विनंती केली की आपण का बरं आक्रमण करून आलात, आमच्याकडून जर काही अपराध घडला असेल तर त्याचे आम्हाला वाईट वाटतंय, आम्हाला आपल्याशी संघर्ष करायला नाही, आपण माझ्या वडिलांचे मित्र आहात, माझ्यासाठी वडिलांसमान आहात, काका समान आहात, मी आपला आदर करतो, मला आपल्याशी लढण्याची हिंमत नाही, मला आपल्याशी लढण्याची इच्छाही नाही, मला आपल्याला शरण यायचं आहे, मला युद्ध नको आहे, मला आपल्याशी तह करायचं आहे. सायकोलॉजी, माइंड सायकोलॉजी वापरली. आता हे झाल्यानंतर अफजल खानाला पहिल्यांदा त्याला ह्या पुढच्या गोष्टी आठवायला लागल्या की यापूर्वी शिऱ्याचा राजा कस्तुरी रंग याला अफजल खानाने तहाला बोलवलं आणि तहाला आलेल्या कस्तुरी रंगाला विष घालून ठार मारलं. बरोबर. अशा अनेक राजांना तहाच्या निमित्ताने बोलून त्यांना कपटाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला, असा त्याचा इतिहास आहे. आणि त्याला वाटायला लागलं की आता शिवाजी भेटायला येणार, मग त्याला तहाच्या गोष्टीत सांगून आपण त्याला मारून टाकणार, त्याला विषप्रयोग करणार. आणि म्हणून तो एकदम शिथिल झाला आणि मग त्यांनी त्या वकिलाजवळ, मग आता बघा शिवाजी राजांना वेळ काढायचा होता, त्यांना योग्य वेळ हवी होती, कारण की त्यांना शक्यतो नोव्हेंबर महिना, म्हणजे बघा शिवाजी राजांनी नोव्हेंबर महिन्यात युद्ध केलेलं आहे, त्यामुळं त्यांना सोयीची वेळ फार महत्त्वाची होती. आणि मग अफजल खानाकडून कुठल्याही किल्ल्यावर हल्ला होऊ नये म्हणून अफजल खानाला तहाच्या चर्चेत गुंतून ठेवायचं, म्हणजे अफजल खानाकडून कुठल्याही किल्ल्यावर अटॅक होणार नाही. बरोबर. कारण की शरणच येत आहे, तहच होणार आहे, तर कशाला अटॅक करायचं, काय करायचं आपल्याला, हानी करून घ्यायची. आणि म्हणून अफजल खान लूज पडला आणि मग त्यांनी सांगितलं की मला चला त्याला बोलवा भेटायला. मग फक्त टाइमपास. मग शिवाजीचा वकील जायचा, पुन्हा यायचा, हो त्यांना भेटायचं आहे पण त्यांना भीती वाटते. तो म्हटला का भेटतं, नाही तर भीतत. म्हटलं तू इकडं म्हणतो वडिलांसारखा काकांसारखा आणि तरी हो म्हटले तो भीतोच आहे, त्याची हिंमत होत नाही. मग हळूहळू पंताजी गोपीनाथ त्याने अशी सायकोलॉजी शिवाजी महाराजांच्या प्रमाणे की शिवाजी खरंच मित्र आहे आणि तो घाबरलेला आहे, बापरे, हे त्यांच्या समोर मांडण्यामध्ये शिवाजी महाराजांचा वकील आणि शिवाजी महाराज सक्सेस झाले. दरम्यान महिने म्हणजे काही दिवस महिने शिवाजी महाराजांनी काढली. आता बघा काय घडलं, अफजल खानाबरोबर 25-30-40 हजार सैन्य आहे. बरोबर. 20,000 25,000 घोडे आहेत, 50-100 हत्ती आहेत, 5,000 उंट आहेत आणि हे सगळे निवांत बसून आहे आणि याचा खर्च आदिलशाहला करावा लागतो.
आता सांगा 3 महिने 2 महिने अफजल खान वाईमध्ये शांतपणाने तहाच्या वाटेची चर्चा करून म्हणजे त्या वाट पाहतोय आणि तोपर्यंत त्याचं सगळं सैन्य शांतपणाने शिवाजीचा हेतू साध्य झाला पहिला की त्याने एकाही किल्ल्यावर हल्ला केला नाही. अफजल खानापासून आपलं कुठलंही नुकसान नाही. बरोबर. पण अफजल खानाचं मात्र नुकसान आहे आदिलशाहचं. कारण की यामध्ये लाखो रुपये खर्च होत आहेत. बरोबर. आता आदिलशाह विचलित झालाय की खर्च तर एवढा होतोय पण त्यातून काहीच नाही, रिझल्ट काहीच नाही. आता अफजल खान मनात विचार करतो, अरे हा भिलाय येतोय हिलाय आणि हा तर काही यायलाय. आता त्याच्या समोर प्रश्न पडला की आपण प्रतिज्ञा केली, शिवाजीराजाला घाई आहे का? 6 महिने राहणं मला काय करायचंय? खर्च तुझा होतो, माझा काहीच खर्च नाही ना. बरोबर. तुझा खर्च होतोय, तुझ्या बादशाचा खर्च होतोय, लाखो रुपये खर्च होतोय, माझ्या दसपट खर्च होतोय, मला कशाची काळजी नाही. वर्षभर म्हटलं तरी मी शांत आहे, कारण माझं काहीच नुकसान नाही. बरोबर. आलं का लक्षात? या बाजूला उलट बघा, इकडं खर्च, त्यामुळे बादशाह काळ आलेला आहे, त्याचं अर्थकारण बिघडलेलं आहे. शिवाजी राजा त्याच्या युद्धशास्त्रामध्ये शत्रूची आर्थिक नाकेबंदी करणं, आर्थिक नुकसान करणं हे देखील त्याचा भाग आहे. बरोबर. आणि मग शेवटी अफजल खान विचलित झाला. प्रतिज्ञा त्यांनी केली होती की जिंदा या मुर्दा आणतो. शिवाजीराजाची कसलीच प्रतिज्ञा नाही. तो म्हटला मला कशाची घाई नाही, मला कशाची प्रतिज्ञा नाही. तू प्रतिज्ञेत गुंतून पडलाय, तू आश्वासन दिलेलं आहे. आणि मग मात्र अफजल खानाला शिवाजीराजाने आणखी ज्या गोष्टी केल्या की शिवाजीराजाकडं कसं संपत्ती आहे, धन आहे, हे सगळं तुला अफजल खानाला त्याची लालूच वाटायला लागली. युद्ध टाळून शिवाजीचा खून करून शिवाजीने जमवलेलं सगळी संपत्ती घोडे हे सगळं जर आपल्याला मिळालं तर यशच यश आहे. बरोबर. आणि शिवाजी भेटायला येत नाही. मग ह्या भित्र्या शिवाजीकडं आणि बरं सैन्य किती आहे? तर शिवाजीकडं सैन्य एकूण सैन्य 10,000च्या जवळपास आहे. मग एवढ्या सैन्याला एवढं सैन्याची आपल्याला काही गरज नाही. आता बघा, आता नाईलाज झाल्यामुळे अफजल खानाला प्रतापगडाच्या जवळपास येण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. आता सांगा की तो वाईवरून हे हत्ती घोडे उंट घेऊन तोफा घेऊन अवजड हा सगळा वाईचा घाट पाचगणी तिथून महाबळेश्वर परत महाबळेश्वरवरून 4,000-3,000 फूट खाली उतरायचं आणि समोर प्रतापगड परत 3,000 फूट. मग त्यांनी विचार केला की ह्या भित्र्या शिवाजीसाठी ज्याच्याकडं फक्त 5-10 हजार सैन्य आहे त्यासाठी 40,000 सैन्य. मग त्यांनी आणलेले 25,000 घोडेस्वार तिथं ठेवले, त्याने आणलेल्या 5-50 तोफा तिथं ठेवल्या. अहो जिथं पायी चालता येत नाही तिथं तोफा कशा घेऊन जायच्या, हत्ती कसे घेऊन जायचे, उंट कसे घेऊन जायचे, खूपच अवघड कसे करून. म्हणून त्याला आवश्यकताही वाटत नव्हती आणि त्याच्यासमोर ते घेऊन जाणं ही मोठी विवंचना होती, संकट होतं. म्हणून त्यांनी तिथं ठेवलं. आणि मग आपल्याबरोबर 10-20 हजार सैन्य घेऊन अफजल खान प्रतापगडाकडं पारकडं निघाला. आता इथं बघा, शिवाजी महाराजांनी सायकॉलॉजीदृष्ट्या चातुर्याने आपल्या शत्रूची सगळ्यात मोठी जी ताकद होती ती संपुष्टात आणली. आणि आता अफजल खानाचं 20,000चं 15,000चं सैन्य आणि शिवाजी महाराजांचं 10 समानता आली. कमी. आता तिथं जर तुम्ही त्या भौगोलिक स्थितीचा प्रयत्न केला, एवढा सगळा उतार करून अफजल खानाला कुठं पारला यायचं? बरोबर. समोर महाबळेश्वरचा डोंगर ही अशी दरी आहे, इकडं प्रतापगड इकडं महाबळेश्वर, 2 डोंगर आहे आणि त्या 2 डोंगराच्या मध्ये तळात पार म्हणजे एवढा डोंगर खाली उतरून परत इथं प्रतापगड आहे. आणि ह्या दरीमध्ये प्रतापगडावरून दगड टाकला तरी तो तोफेसारखा खाली येऊन पडणार. बरोबर. आणि कुठूनही शत्रूवर हल्ला करता येणार चारही बाजूनी. अशा एका बेजग्यामध्ये अफजल खान येऊन बसला. आणि मग शिवाजी महाराजांनी त्याच्यावर दुसरी मोहिनी टाकायला त्याला नाईलाज झाला. मग आता तहाचा मग शिवाजी महाराज प्रतापगडावर या. तो म्हटला मी तुझ्या प्रतापगडावर करा. मग म्हटलं तो म्हटलं पारला आहे, मी कशाला पारला येऊ? मग दोघांना प्रतापगड नको पार नको
मग प्रतापगडाच्या पायथ्याशी माची आहे, त्या माचीवर आपण भेटू असा शिवाजी महाराजांनी निरोप दिला. अफजल खानाला वाटलं ठीक आहे. आणि ह्याला गनिमिका म्हणजे आता वेळ हळूहळू बघा, शिवाजी महाराजांनी ज्याला सायकोलॉजिकल वॉरप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्याला शत्रू कसं वागावं हे आपण ठरवायला लागलं आता शिवाजी. बरोबर. आणि शिवाजी राजांच्या अटीप्रमाणे अफजल खान वागायला लागलेला आहे. आणि मग त्यापुढे तुम्हाला तर कल्पना आहे की तिथं देखील बघा, शिवाजी महाराजांनी जी भेटीची जागा आहे ती जागा देखील कशी निवडलेली आहे. त्या एक बेटासारखा वरती आलेला एक सुळका आहे आणि तो साधारणपणाने ती माचीची जागा जर तुम्ही बघितली तर खालून तुम्हाला वरती यावं लागतं. तो सुळक्यासारखा आहे. साधारणपणाने एक बाणाचं अंतर म्हणजे साधारण ती जागा 100 मीटर बाय 100 मीटर, तेवढेच आहे. 300 फूट बाय 300 फुटाचा एक सपाटीचा माथा आहे आणि 3 बाजूनी त्याला खाली कडे आहेत. ओके. साधारण 100 फुटाचा कडा आहे बेटासारखं वरती आल्या आणि एक बाजू प्रतापगडची पुलासारखी जोडलेली आहे. आता बघा शिवाजी महाराजांनी ती जागा का निवडली की त्या तहात असं ठरलं होतं की अफजल खानाने 300 त्याच्याबरोबर सैनिक घेऊन यायचे, पण ते बाणाच्या अंतरावर. जर बाणाच्या अंतरावर म्हटला तर त्या कड्याखाली. बरोबर. जर काही अचानक घडलं तर तो 25-30 फुटाचा कडा चढून त्यांना वरती यावं लागणार. आता शिवाजी महाराजांचं सैन्य बाणाच्या अंतरावर म्हणजे प्रतापगडला जो पुलासारखा जोडलेला भाग आहे माचीशी, म्हणजे समोर एकाच अंतरावर आहे. म्हणजे चालत पळत शिवाजी महाराजांचे सैनिक माचीवर येऊ शकतात. परंतु अफजल खानचा एकही सैनिक वरती कडा चढून आल्याशिवाय येऊ शकत नाही. अवघड आहे. हा कसं निवडलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराज शत्रूचा किती अभ्यास करतात. शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक, शिवाजी महाराज नेहमी आपल्या शत्रूचा अभ्यास करतात. शत्रूची जी बलस्थानं आणि शत्रूची दुबळा शत्रू कुठं आहे याचा अभ्यास शिवाजी महाराज करतात आणि शत्रूच्या दुबळ्या भागावर ते अटॅक करतात. आता बघा, आपल्याकडं सामान्यतः शत्रूला दुर्लक्षित समजायचं, शत्रूला कमजोर समजायचं आणि स्वतःविषयी ओव्हर कॉन्फिडन्स ठेवला जातो, म्हणून आपण शत्रूकडून हार स्वीकारतो. याचा अभ्यास शिवाजी महाराजांनी. आणि मग शिवाजी महाराजांनी बघा की आणखी पुढं तहात शिवाजी महाराजांनी काय सांगितलं होतं की तुमच्याबरोबर त्या शामियानामध्ये तुमचा एक वकील आणि एक अंगरक्षक, माझा वकील आणि माझा अंगरक्षक की जो शस्त्रधारी असेल आणि आपल्या दोघांकडे शस्त्र नाही. बरोबर. आलं का लक्षात. फक्त एक छोटंसं शस्त्र तुमच्याकडं बिचवा, माझ्याकडे बिचवा किंवा कट्यार, ही छोटं शस्त्र ठेवलं होतं. आणि तुमची जी मोठी शस्त्र म्हणजे शिवाजी महाराजांची भवानी तलवार वगैरे, ती दोघांनी अफजल खानाने आपलं मोठं जे शस्त्र होतं तलवार किंवा जो दानपट्टा असेल तो समोर ठेवला होता. आणि आता बघा, अंगरक्षक त्याच्याकडे शस्त्र आहे. बरोबर. आता शिवाजी महाराजांनी आपला शत्रू अफजल खान त्याच्या अंगरक्षकाचाही अभ्यास केला की तो कोण आहे, काय त्याचं वैशिष्ट्य काय, त्याची निवड का केली. तर अफजल खानाने त्याचा अंगरक्षक ज्याचं नाव बडा सय्यद किंवा सय्यद बंडा हा दानपट्ट्यात निपुण आहे. दानपट्टा हे असं शस्त्र आहे की त्याची तलवारीपेक्षा क्षमता मोठी आहे. बरोबर. ते साधारणपणाने शत्रूवर 15 ते 20 फूट लांब अंतरावर असलेल्या शत्रूवर दानपट्ट्याचा वार करता येतो आणि ते चौफेर फिरणारं शस्त्र आहे. आणि म्हणून अफजल खानाने दानपट्ट्यात निपुण असलेला भारतातला कुशल योद्धा बडा सय्यद किंवा सय्यद बंडाची मुख्य अंगरक्षक म्हणून निवड केली होती. अच्छा. ही माहिती घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी
आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सहकाऱ्याला वाटत होतं की शिवाजी राजाचं रक्षण करण्याचा अधिकार माझा आहे. हा. बघा शिवाजी राजावर किती प्रेम आहे त्यांच्या सहकाऱ्यांचं. मग तो तानाजी मालुसरे, यसाजी कंग, कृष्णाजी वांदल, असं प्रत्येकाला वाटत होतं की शिवाजी महाराजांचा मी विश्वासू आहे आणि माझ्या राजाचं रक्षण करण्याचा मला अधिकार आहे, अधिकार मला आहे. शिवाजी महाराज निवडतील. परंतु शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगी एका तरुण मुलाची निवड केली की ज्याचं नाव होतं जीवामाला. आता आपण बघताय की अंगरक्षक शिवाजी महाराजांनी बडा सय्यद बंडा दानपट्ट्यात निपुण आहे म्हणून आपला अंगरक्षकही दानपट्ट्यात निपुण असतो. निपुण पाहिजे. आणि मग त्यांच्या समोर कधीतरी त्या जीवा महाले नावाचा एक तरुण मुलगा दानपट्ट्यात इतक्या चपळाईने हातवारे करत होता, त्याचे डाव खेळत होता. आणि शिवाजी राजांनी बघितला की बडा सय्यद हा 40-45 वर्षाचा आहे. जरी तो निपुण असला तरी शेवटी वय आणि शरीर हा चपळ मुलगा आहे, तरुण आहे. आणि मग त्याची निवड केली. सगळ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आलं. पण शिवाजी महाराजांचा विश्वास आणि आपल्या सहकार्याची निवड करण्याची त्यांची हातोटी किती सार्थ होती हे आपल्या लक्षात येईल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शिवाजी महाराज किती सावध आहे. शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक त्यांची सावधता आहे. ते कुठल्याही मुवमेंटच्या अगोदर अभ्यास करतात, मुवमेंटच्या अगोदर विचार करतात. आणि आम्ही मुवमेंट सुरू झाल्यावर विचार करायला लागतो. हा आपल्यात आणि शिवाजी महाराजांमधला फरक आहे. आपण मुवमेंट नंतर विचार करायला सुरुवात करतो. शिवाजी महाराज मुवमेंटच्या आधीच विचार करतात. त्यामुळे ते फार प्रतिस्पर्ध्यापेक्षा विचाराने पुढे असतात. आणि मग शिवाजी महाराजांनी आता बघा अफजल खान हा विश्वासघातकी आहे, तो कपटी आहे, तो हल्ला करणार हे निश्चित आहे. त्याचा स्वभाव शिवाजी महाराजांना माहिती आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा निर्धार आहे, माझ्या वडिलांना विश्वासघाताने कैद करणारा, माझ्या मोठ्या भावाची हत्या करणारा, माझ्या सगळ्या देवदेवतांवर हल्ला करणारा, धर्मावर हल्ला करणारा मी ह्याला जिवंत ठेवायचा नाही हे निश्चित होतं शिवाजी महाराजांचं. पण त्याबरोबर ते सावध होते खूप. आणि मग तो अवाढव्य शरीराचा आहे. अफजल खान हा प्रचंड अवाढव्य शरीराचा आहे. आणि शिवाजी महाराजांची एकूण शरीर रचना 5 फूट 4 ते 6 इंच 5 फूट 4 ते 6 इंचाची, 5.5 फुटाची, शिडशिड परंतु काटक, चपळ, व्यायामाने घडवलेली जुडोपट्टूसारखी त्यांची ती तब्येत होती. आणि मग शिवाजी महाराजांनी तरी देखील किती सावधता, तर अफजल खान आपल्यावर अचानक हल्ला केला तर काय म्हणून त्यांनी आपल्या शरीरावर अंगरखेच्या चिलखत घातला होता. त्याबरोबर डोक्यावर हल्ला होऊ नये म्हणून त्यांनी वरच्या जिरेटोपाच्या वरती देखील ते जिरेटोप लोक हेही घातला होता. त्याचबरोबर त्यांना माहिती होतं की अफजल खान एक शस्त्र आहे आपल्याकडं, कट्यार किंवा बिचवा अफजल खानाकडेही आहे. मग अफजल खान आपल्या डाव्या हातात एक गुप्त की वरतून त्या अंगठ्यासारखं दिसणारं परंतु आत वाघाच्या नखासारखं डाव्या हातात आणि उजव्या हातात त्यांनी बिचवा ठेवलेला होता, तो लपून ठेवला होता. आणि मग ठरल्याप्रमाणे अफजल खान शिवाजी महाराजांच्या अगोदर तिथं शिवाजी महाराज गेले. मग अफजल खानाने स्वागत केलं. मग त्यांना मिठी मारायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यावेळची भेट होणार. आणि मग भेट घेतल्या त्या अवाढव्य अफजल खानाने शिवाजी महाराजांचा गळा आवळला. आता लक्षात ठेवा, गळा आवळल्यानंतर तुम्ही त्याच्या शरीराला जुडलेला आहे. अशा वेळेस कुठल्याही शस्त्राने किंवा हालचाल करायला माणसाला संधीच नसते. आणि सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे गळा आहे. त्या क्षणाला शिवाजीराजांनी
होरा निश्चित ठरल्याप्रमाणे आणि शिवाजी महाराजांनी अत्यंत अणकुचीदार दाते असलेल्या डाव्या हातातल्या वाघनखाचा हल्ला अचानक अफजलखानाकडे आणि ॲक्सिडेंट सारखं एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदात अफजलखानाच्या मगरमिठीतून शिवाजी महाराज सहजतेने अफजलखानाने ते स्वतःला हे करायला कशाचा हल्ला म्हणजे ते टोचल्याबरोबर बरोबर प्रतिक्रिया म्हणून Reaction. अफजलखान त्यांच्यापासून दूर गेला. त्या क्षणाची वाट बघत शिवाजी महाराज होते. त्यांनी तो बिचवा काढला आणि अफजलखानाच्या पोटामध्ये तो बिचवा त्याचा पुतळा काढला. हे बघितल्यानंतर दगा अफजलखान म्हटल्यानंतर अफजलखानाच्या अंगरक्षकाने बड्या सय्यदाने शिवाजी महाराजांच्या रोखाने दानपट्ट्याचं पातं आणि एका सेकंदात शिवाजी महाराजांच्या रोखाने येणारा दानपट्ट्याचा बडा सय्यदाचा हात आकाशात छाटला गेला. आणि मग अंगरक्षक कसा असावा याचा एक प्रकारे दृष्टांत झाला. बरोबर होता जेव्हा वाचला ही शिवा. एक वाक्यप्रचार झाला. आता बघा शिवाजी महाराजांच्या या कृत्याचं काय महत्त्व आहे तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या वर्तमान इतिहासाशी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जर तुलना केली तर शिवाजी महाराजांचा अंगरक्षक शिवाजी महाराजांवर होणाऱ्या हल्ल्यापासून त्यांचं रक्षण करतो. या उलट आमच्या वर्तमान काळाच्या भारताच्या इतिहासामध्ये आमच्या स्वर्गीय कर्तृत्वान पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकाकडूनच त्यांची हत्या होते. बरोबर आणि त्याचबरोबर राजीव गांधींसारखा एक पंतप्रधान त्यांचा अंगरक्षक शत्रूच्या हल्ल्यापासून राजीव गांधींचं रक्षण करू शकत नाही. बरोबर इथं शिवाजी महाराज आणि वर्तमान काळाच्या इतिहासाची तुलना आपल्याला करता येते की शिवाजी महाराज काय यशस्वी होता. शिवाजी महाराजांनी आणखी एक गोष्ट केली की शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेमध्ये की हे माझं स्वराज्य हे माझं नाहीये, हे तुमचं आहे, आपल्या सगळ्यांचं आणि आपल्याला शेकडो वर्षाच्या परकीयांच्या दास्यातून गुलामीतून बाहेर यायचं. हे राष्ट्र आपला हिंदुस्थान आपला धर्म आपली संस्कृती आणि आपल्या हिंदू समाजाला मुक्त करायचं आहे. आणि ह्या जर यशस्वी करायचा असेल तर आपल्याला हा लोकलढा उभा करावा लागेल. जनतेचा लढा आहे आणि मी फक्त त्याचा नेता आहे. आणि अशा पद्धतीने बघा अफजलखानाने ज्या वेळेस त्यांनी योजना किती आखली बघा. अफजलखानाने आपल्या सगळ्या सेनापतींना एकत्र केलं होतं आणि त्यांना सांगितलं की बघा बाबांनो, आपल्याकडं अनेक वेळा अफवांमुळे आपल्या देशाचा पराभव झाला. अलेक्झांडर आणि पौरसाच्या युद्धामध्ये अशी अफवा पसरली की पौरसाच्या हत्तीच्या पायदळी पौरस राजा चिरडून मृत्यू पावला म्हणून जिंकणारं हिंदुस्थानचं सैन्य सैरावैरा पळालं. हो. आणि याचा शिवाजी राजांनी विचार केला म्हणून त्यांनी आपल्या सर्व सेनापतींना सांगितलं की तुम्हा प्रत्येकाला सांगितलेली कामगिरी तुम्ही करायची आहे. अशी अफवा पसरेल किंवा खरी बातमी जरी असली की माझी हत्या झाली, माझं काय बरं वाईट झालं, तरी देखील तुम्ही अफजलखानाचं सैन्य आणि अफजलखान बुडवायचा. आता सांगा शिवाजी महाराज आपल्या सहकार्याने सांगतात माझं जरी बरं वाईट झालं तरी तुम्ही तुमच्यातला योग्य सेनापती निवडून ही स्वराज्य निर्मितीची चळवळ पुढे चालू ठेवा. आता बघा सामान्य व्यक्ती काय विचार करेल की हे सगळं माझ्यासाठी आहे, जर मीच राहणार नसेल तर मला ह्याची काय गरज. परंतु शिवाजी महाराज म्हणतात आपलं ध्येय महत्वाचं आहे, आपल्या स्वराज्याचा लढा महत्वाचा आहे, त्यामध्ये व्यक्ती महत्वाची नाही, विचार महत्वाचा आहे, कार्य महत्वाचं आहे, व्यक्ती कारण मात्र आहे. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या पाश्चात हा महाराष्ट्र लढत राहिला. संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई, तरी देखील मराठी लढत्यात गावागावातला, गवताला भाले फुटतायत. हे शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राचं महत्त्व आहे. आणि शिवाजी महाराजांनी
त्यावेळेस अफजल खानाचं सगळं सैन्य बुडवलं, त्याचा दारुण पराभव केला, अफजल खान मारला गेला, त्याचे अंगरक्षक मारले गेले. पण याच्या पुढं बघा, अफजल खानाने जे प्रचंड रसद, दारुगोळा, तोफा, बंदुका, हत्ती, घोडे, उंट, हे सगळी जी काही होतं ते सगळं शिवाजी महाराजांच्या ताब्यात आलं आणि त्याची लूट शिवाजी महाराजांनी करून स्वराज्याच्या कामी लावली. एवढंच नाही, आता अफजल खानाचा वध एक प्रकारे हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. कारण की अफजल खानाच्या वधाची बातमी एखाद्या वावटळीसारखी, वाऱ्यासारखी भारतभर पसरली आणि जिथे जिथं पसरत गेली तिथं सगळं शत्रूचं सैन्य भयभीत झालं, घाबरलं, ते बेसावत होतं. आणि शिवाजी महाराज एवढी प्रचंड लूट मिळाल्यानंतर एखादा तुमच्या आमच्यासारखी व्यक्ती आता ह्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. अफजल खानाविरुद्धच्या झालेल्या युद्धामध्ये जो ताणतणाव निर्माण झाले होते त्यापासून आपण काही दिवस मानसिक शारीरिक विश्रांती घेतली पाहिजे असं वाटेल. परंतु शिवाजी महाराज कशाला म्हणतात, तिसऱ्या दिवशी शिवाजी महाराज प्रतापगडावरून बाहेर पडले आणि ते पन्हाळ्याकडे निघाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या पन्हाळ्याच्या मार्गावरचे सर्व किल्ले शिवाजी महाराजांनी 15 दिवसात जिंकून पन्हाळा 15व्या दिवशी जिंकला होता. वाव. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर जेवढं स्वराज्य अफजल खान वधाच्या दिवशी होतं जवळजवळ तेवढंच किंवा 70% तेवढंच राज्य शिवाजी महाराजांनी फक्त 15 दिवसात जिंकून अनेक किल्ले स्वराज्यात आणले. शत्रूला कळालंच नाही, शत्रू एवढा बेसावत होता, काही शत्रू घाबरलेला, भयभीत होता की त्यांना शिवाजी महाराजांचा प्रतिकार करण्याचं हिंमत झाली नाही. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाचा, शत्रूच्या भीतीचा एवढा फायदा करून घेतला आणि स्वराज्याचा विस्तार केला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी गनिमी कावा, गोरिला वॉरफेअर आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये कसा विजय मिळवावा याचा एक धडा त्यांनी भारतीयांच्या समोर, आपल्या मराठी बांधवांच्या समोर, आपल्या सैनिकांच्या समोर, आपल्या प्रजेच्या समोर ठेवला. आणि अफजल खान ह्या वधाची बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली. टाइम्स ऑफ लंडनमध्ये शिवाजी नावाच्या एका हिंदू सामान्य योद्ध्याने हिंदुस्थानातला बलाढ्य एक सेनापती अफजल खान आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा कसा पराभव केला याची बातमी टाइम्स ऑफ लंडनमध्ये छापून आली. आणि शिवाजी महाराजांचं नाव फक्त दक्षिण भारतात नव्हे, जगभरात, संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर तत्कालीन युरोप आणि आशिया खंडामध्ये पोहोचलं. आणि याचा शिवाजी महाराजांना फार मोठा फायदा झाला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याने, आपल्या मानसिकदृष्ट्या, ज्याला आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो, ज्याला जगातलं आधुनिक शास्त्र, आज जगामध्ये सगळ्यात आधुनिक शास्त्र ज्याला मानसशास्त्रीय युद्ध, सायकोलॉजिकल वॉर, याच्यामध्ये शिवाजी महाराज किती प्रगत होते आणि त्यांनी जगाला ते कसं दाखवून दिलं, त्या शिवाजी महाराजांचा तो गौरवशाली इतिहास आज आपण या युद्धाचा, अफजल खान वधाचा आज आपण समजून घेतला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. थँक्यू सो मच सर. खूप एका छान पद्धतीने तुम्ही आम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि जसं प्रतापगड एक चॅप्टर झाला, अफजल खान स्वारी एक चॅप्टर आहे, तसे गोरिला वॉरफेअरचे अजूनही भरपूर सारे चॅप्टर्स आहेत. वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये झालेल्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामधनं पण आपण डेफिनेटली फ्युचरमध्ये खूप सारे एपिसोड्स कव्हर करणार आहोत तुमच्यासोबत. आणि त्याच्यामधनं पण खूप साऱ्या नवीन गोष्टी आम्ही शिकणार आहोत ॲज अ युथ. आणि आजकालची जी जनरेशन आहे, आमची तरुण पिढी आहे, त्याच्यामधनं फक्त वॉरफेअरच नाही पण पेशन्स आणि चांगल्या गोष्टींसाठी नेहमी लढा. शिवाजी महाराज हे अभ्यासाचा ग्रंथ आहे. शिवाजी महाराज इतक्या पद्धतीने काम करत राहतात. शिवाजी महाराजांचा एक गुण जरी
वर्तमान काळात आपण ग्रहण केला, त्याचा आपण अवलंब केला, आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला, आपण कधीही पराभूत होणार नाही. व्यवसाय असो, उद्योगधंदा असो, नोकरी असो, जीवन असो, शिवाजी महाराजांच्या गुणांचा स्वीकार करून आपण निश्चित यशवंत होतो, यशस्वी होतो. व्हेरी ट्रू सर, व्हेरी ट्रू. सो पुन्हा एकदा आमच्या पूर्ण टीमकडून, आमच्या ऑडियन्सकडनं, सगळ्या तरुण पिढीकडनं तुमचे सर पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. आणि आपण नक्कीच पुन्हा एकदा भेटणार आहोत. थँक्यू सर, पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.